मित्रांनो नमस्कार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या मोठ्या प्रमाणात घटना राज्याच्या राजकारणात सध्या घडतायत आणि या पक्षांतरामुळे प्रस्थापित नेत्यांना देखील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। सत्ताधारी भाजपचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या वाटेवर सध्या दिसतायत। तसंच राज्याच्या राजकारणात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अनेक नेते देखील यंदाच्या विधानसभेला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसतायत। जालना जिल्ह्यातल्या परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातही राजकीय वारे सध्या जोरदार वाहताना दिसतायत आणि इथं देखील अनेक नेते पक्षांतर देखील करतायत। 2014 साली विधानसभा निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार तथा बंजारा समाजाचे लोकप्रिय नेते निवास उर्फ अविनाश चव्हाण यांनी देखील नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे निश्चितच या मतदारसंघात काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असल्याचं सांगितलं जातंय। अविनाश चव्हाण यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशामुळे सत्ताधारी भाजपला देखील मोठा धक्का मानला जातोय, कारण अविनाश चव्हाण यांच्याकडे ओबीसी चेहरा म्हणून जिल्हाभरात चांगली ओळख आहे। चव्हाण यांनी 2014 साली जिल्हा परिषद जालना इथून लिपिक पदाचा राजीनामा देत ते ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही आणि कोणतेही विशेष प्रचाराच्या यंत्रणा नसूनही त्यांनी त्यावेळी सुमारे 25,000 इतकी मतं मिळवली होती। त्यांच्या उमेदवारीमुळे प्रस्थापितांना जोरदार धक्का देखील बसला होता आणि त्यांच्या या उमेदवारीचा तत्कालीन काँग्रेसच्या उमेदवाराला मोठा फटका बसला होता। मात्र आता चव्हाण यांनी काँग्रेस प्रवेश केल्यामुळे यंदाची निवडणूक काँग्रेस पक्षासाठी सोपी होणार असल्याचं सांगितलं जातंय। 12 ऑगस्ट रोजी निवास चव्हाण यांनी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि या प्रवेशामुळे चव्हाण यांना ओबीसी चेहरा म्हणून काँग्रेस यंदाच्या विधानसभेला निवडणुकीत देखील उतरू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात येते। परतूर आणि मंठा या मतदारसंघात बंजारा समाजाची लक्षणीय संख्या आहे। सुमारे 65,000 इतकी बंजारा मतदान आहे आणि या मतदारसंघात जर ओबीसी मतांचा विचार जर केला तर 85,000 इतकं मतदान ओबीसी असल्याचं सांगितलं जाते। त्यामुळे तो ओबीसी समाजाची देखील चांगली ताकद निर्माण होते। सुमारे 1.5 लाखांपेक्षा जास्त ओबीसी मतदान या मतदारसंघामध्ये असल्याची आकडेवारी सांगते आहे आणि या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे बबनराव लोणीकर। लोणीकर हे मागच्या अनेक टर्मपासून या मतदारसंघातून विजयी होत आले आहेत। 2014 आणि 2019 साली त्यांनी काँग्रेसच्या सुरेश कुमार जेथलिया यांचा पराभव केला। महायुतीकडून यंदाही लोणीकर यांच्याच नावाचा विचार या मतदारसंघात होत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा अर्थातच काँग्रेस पक्षाचा या मतदारसंघात उमेदवार कोण असेल त्यावरही इथलं राजकारण ठरण्याची शक्यता आहे, कारण जालना जिल्हा हा जरांगे फॅक्टरचा केंद्रबिंदू म्हणून मानला जातो। त्यामुळे विधानसभेलाही मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण या मतदारसंघात निर्माण होऊ शकतं। अशावेळी अल्पसंख्य असणारे जेथलिया उमेदवारी मिळवण्यात यश मिळवतात की काँग्रेस पक्ष ओबीसी चेहरा म्हणून चव्हाण यांना उमेदवारी देतो यावरही इथलं राजकारण ठरणार आहे। मात्र काँग्रेस आपल्याला उमेदवारी देणार याच अटीवर अविनाश चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं त्यांचे समर्थक सांगतायत। त्यामुळेच अविनाश चव्हाण यांचा पक्षप्रवेश आता महत्त्वाचा ठरतोय। मंडळी, लोकसभा निवडणुकीला परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांना परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातून चांगलं मताधिक्य देखील मिळालं होतं। त्यामुळे लोकसभेला मिळालेला कौल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही असाच राहिल्यास या मतदारसंघात महाविकास आघाडीचा सहज विजय होऊ शकतो असा दावा महाविकास आघाडीचे नेते करतायत। मराठवाड्यामध्ये निर्माण झालेल्या मराठा विरुद्ध ओबीसी या वातावरणाचा विचार केल्यास परतूर मंठा मतदारसंघात ओबीसींची मोठी संख्या आहे। अशावेळी महाविकास आघाडीकडून ओबीसी चेहरा मैदानात उतरवल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो। याचाच विचार करता अविनाश चव्हाण यांचा काँग्रेस प्रवेश झाल्याचं बोललं जातंय। चव्हाण यांच्या सामाजिक कामाचा जर आपण विचार केलास त्यांनी आजवर बंजारा समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला। बंजारा समाजाच्या अनेक कार्यक्रमांना देखील त्यांनी हजेरी लावत तसंच बंजारा समाजाच्या संघटनेसाठी मोठे प्रयत्न केले आहेत। दिवंगत धर्मानायक प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक धार्मिक, सांस्कृतिक तसंच सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रम आजवर अविनाश चव्हाण यांनी मतदारसंघात राबवलेत आणि या माध्यमातून त्यांचा जनसंपर्कही अफाट आहे, मोठा आहे। बंजारा समाजापाठोपाठच ओबीसी आणि मराठा समाजासह बहुजन समाजाच्या सुखदुःखात चव्हाण हे आवर्जून सहभागी होत आलेत। परतूर मंठा तालुक्यात बंजारा समाजाची संख्या लक्षणीय आहे आणि या मतदारसंघातल्या नगर परिषदा आणि जिल्हा परिषदेचा विचार केल्यास इथं 2 नगर परिषदा अस्तित्वात आहेत। 12 जिल्हा परिषद गट या मतदारसंघात आहेत तर 23 पंचायत समिती गट देखील या मतदारसंघात आहेत। त्यातल्या 7 जिल्हा परिषद सर्कलमध्ये बंजारा समाजाची मोठी ताकद आहे आणि 11 पंचायत समिती गटात बंजारा बहुल मतदारसंघ मानले जातात। याच आकडेवारीचा विचार केल्यास बंजारा समाज कायम निर्णायक ठरत आलेला आहे असं म्हणावं लागेल। 2019 साली झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार सुरेश कुमार जेथलिया यांच्यासाठी अविनाश चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचं काम केलं होतं आणि जेथलिया यांना बंजारा समाजाची मतं मिळवून देण्यात यशही मिळवलं होतं। यंदाच्या विधानसभेला मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण पाहता
जेथलिया यांना पक्ष तिकीट देतो की ओबीसी चेहरा मतदारसंघात उतरवला जातो हे महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र चव्हाण यांच्या प्रवेशामुळे ओबीसी चेहऱ्याला यावेळी काँग्रेसकडून संधी मिळेल अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायत। अविनाश चव्हाण हे मंठा तालुक्यातल्या उकडी इथले रहिवासी आहेत। अतिशय छोट्या गावातून येणारे चव्हाण हे उच्च शिक्षित आहेत। एमकॉम MBA असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे। काही काळ जिल्हा परिषद जालना इथं शासकीय नोकरीमध्ये ते रुजूही होते। मात्र सामाजिक कामाची त्यांची आवड पाहता त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि सामाजिक औद्योगिक कामात ते सक्रिय झाले। त्यांनी त्यांचा व्यवसाय देखील उभा केलेला आहे, त्यामुळे त्यांचा सामाजिक आणि व्यावसायिक संपर्कही मोठा असल्याचं सांगितलं जात आहे। मंडळी, एकदा विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा अनुभव असल्यामुळे यंदाची विधानसभा त्यांना सहज हाताळता येईल असा त्यांचा आत्मविश्वास देखील आहे। मतदारसंघात विशेषतः मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजना, जलसंधारण, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, दलित वस्ती सुधार योजना आदींमध्ये त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं आहे। त्यामुळे आपल्याला या मतदारसंघात संधी मिळाल्यास पायाभूत सुविधेसह या मतदारसंघातल्या अनेक प्रश्न आपण सोडू असा विश्वास अविनाश चव्हाण व्यक्त करतात। चव्हाण सध्या काँग्रेसमध्ये गेले असले तरी त्यांच्या अनेक पक्षातल्या मोठ्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत। अगदी राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, नाना पटोले या नेत्यांसोबत त्यांचा चांगला संवादही होतो। त्यामुळे या मतदारसंघात विकास करण्यासाठी त्यांना निधी आणण्यात यश येईल असं त्यांचे समर्थक सांगत आहेत। काँग्रेस पक्षानेही आजवर बंजारा समाजासाठी मोठं योगदान दिलेलं आपण पाहिलेलं आहे। दिवंगत वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पद देखील काँग्रेसनं दिलं होतं। तसंच बंजारा समाजानेही आजवर काँग्रेसवर प्रेम करत वेळोवेळी साथ दिलेली आहे। याचाच विचार करता यावेळी काँग्रेस पक्ष परतूर मंठा मतदारसंघात बंजारा समाजासाठी उमेदवारी देऊन पुन्हा एकदा समाजाशी असणारं नातं घट्ट करेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। शेवटी महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष यंदा कुणाला संधी देतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण पाहता जेथलिया यांची प्रतिमा मतदारसंघात चांगली असली तरी ते अल्पसंख्य वर्गातून येतात। त्यामुळे जातीय समीकरणाचा विचार केल्यास चव्हाण यांच्या नावाचा विचार इथं काँग्रेसकडून होऊ शकतो असं देखील राजकीय जाणकारांकडून मत व्यक्त केलं जात आहे। तुम्हाला काय वाटतं की या मतदारसंघात कोणता चेहरा काँग्रेसकडून दिला जाईल यामध्ये आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा कडक बात।